सोलापुर में आंगनवाड़ी कार्यकर्ताओं ने अपनी विभिन्न मांगों को लेकर जिला परिषद कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया। उनकी प्रमुख मांगों में टीएचआर प्रणाली को समाप्त करना, कार्य के घंटे अन्य सरकारी कर्मचारियों के समान करना और पेंशन लागू करना शामिल है। सोलापुर में आंगनवाड़ी कार्यकर्ताओं ने अपनी मांगों को लेकर जिला परिषद कार्यालय के सामने गेट पर जोरदार विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं का कहना है कि उन्हें दी जाने वाली टीएचआर प्रणाली को समाप्त किया जाए, क्योंकि ये उन्हें काम में बाधा उत्पन्न कर रही है। साथ ही उन्होंने अपनी कार्य अवधि को अन्य सरकारी कर्मचारियों के समान करने की मांग की है। प्रदर्शनकारियों ने यह भी कहा है कि आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के लिए पेंशन योजना लागू की जाए ताकि सेवानिवृत्ति के बाद उन्हें आर्थिक सुरक्षा मिल सके। सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्यदर्शी। आजचा हा मोर्चा यासाठी आहे, महाराष्ट्रातल्या 2 लाख महिला संतप्त झालेल्या, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना जो टीएचआर दिला जातो, टेक होम रेशन, पूर्वी पालकांची सही घेतली जात होती, आता मात्र त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि प्रशासनाने केली आहे। नुसती सक्तीच केली नाही तर त्या पालकांचा ओटीपी नंबर घ्यायला सांगितलाय। अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदलले, त्यामुळे त्यांचा आधार कार्डशी लिंक होत नाही आणि ओटीपी नंबर द्यायला लोक घाबरतात। आता या लाडकी बहीणची योजना निघाली आहे, त्यामुळे अनेक लोक ओटीपी द्यायला घाबरायला लागले। हे वास्तव आहे। तर ही सक्ती बंद करावी, पूर्वीप्रमाणे त्यांच्या सह्या घ्या, कारण टीएचआर घ्यायला फक्त वडील येत नाहीत, मुलाचे पालक म्हणजे त्यामध्ये आई येते, वडील येतात, बहीण येते, मावशी येते, आजी येते, मग कुणाकुणाचे फोटो काढणार, कुणाचा ओटीपी घेणार, हा मोठा प्रश्न हे सरकारने बंद केला। त्याच पद्धतीने मुलाचे शाळेचे जे लाभार्थी अंगणवाडीमध्ये येतात त्याचं काउंटिंग करायला होतं। समजा 25 लाभार्थी आहेत आणि त्या मुलांचं लक्ष जर त्या मोबाईलमध्ये नसेल, त्यांचे डोळे त्या मोबाईलमध्ये नसतील, तर हेड काउंटिंग 25 होत नसून 5 ते 6 होतात। याचा अर्थ लाभार्थी कमी दिसतात आणि अंगणवाडी कर्मचारी काम करून देखील ते चुकीचं काम करतायत असं हे दिसतं। त्यामुळे सरकारने ही दोन्ही जे त्यांनी त्यांच्यावर बांधील केलेलं आहे हे बंद करावं अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना पेन्शन देण्याची मागणी आम्ही 3 मार्चला केली होती मोर्चामध्ये। ग्रॅच्युटी देण्याची मागणी सचिव साहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव मंत्रालयामध्ये केलाय, अर्थ विभागाकडे गेलाय। आमचे कॉम्रेड एम ए पाटील सर, आमच्या एम ए पाटलांनी जो प्रस्ताव तयार केलाय तो शासनाला सुपूर्द केलेला आहे, त्याप्रमाणे प्रस्ताव गेलाय पण तो मंजूर होत नाही। अरे 36,000 कोटी या बजेटमध्ये लाडक्या बहिणींवर तुम्ही खर्च केलेले आहेत, काय कारण आहे? अरे जे काम करत नाहीत त्यांना तुम्ही पैसे देता आणि ज्या अंगणवाडी सेविका दिवस रात्र अहोरात्र कुपोषण निर्मूलनाचं काम करतात त्यांना तुम्ही पैसे देत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे। सरकारला मला सांगणं आहे की तुम्ही फुकट पैसे देण्यापेक्षा त्या महिलांच्या हाताला रोजगार द्या, त्यांना सक्षम करा आणि जे तळागाळातले कष्टकरी लोक आहेत त्यांना तुम्ही मानधनवाढ द्या, त्यांना ग्रॅच्युटी द्या, पेन्शन द्या अशी आमची मागणी।